हॅलो, नमस्ते सर्वांना. स्वागत आहे सर्वांचं जहागीरदार्स किचन अँड लाईफस्टाईलमध्ये. आज मी एक मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत अशी डुबुक वड्यांची रेसिपी घेऊन आलेली आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी मी आता अगोदर वड्या बनवून घेणार आहे. त्यासाठी अर्धा कप एवढं बेसन, 2 टेबलस्पून गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये मी मीठ ॲड केलं. नंतर पावडर्ड मसाले जसे की लाल मिरची पावडर, हळद पावडर, धने पावडर आणि जिरे पावडर ॲड केलं. नंतर बारीक कट केलेली कोथिंबीरही ॲड केली आणि अगदी थोडासा ओवा हा हातावरच क्रश करून ॲड केला. बेसन ह्याचं पचन व्यवस्थित होण्यासाठी आपण यामध्ये ओवा ॲड करत असतो. आणि नंतर अगदी थोडं थोडं पाणी ॲड करत घट्ट असं हे पीठ मी भिजवून घेतलं. आणि खूप थोडं थोडं पाणी ॲड करायचं. पीठ आपल्याला सैलसर झालेलं नको आहे, एकदम घट्ट असं आपल्याला हे पीठ हवं आहे. पीठ भिजवून झाल्यानंतर मी त्याला झाकून थोडा वेळ बाजूला ठेवलं आणि मी ग्रेव्हीची तयारी सुरू केली. त्यासाठी मी 2 मध्यम आकाराचे कांदे अगदी ओबडधोबड कट करायचे किंवा मग असे त्याचं स्लाईस बनवून घ्यायच्या. आणि मग त्यानंतर पॅनवर अगदी थोडंसं तेल घेऊन हा कांदा हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा खूप जास्तही भाजायचा नाही. आणि त्यानंतर मग मी कांदा भाजून झाल्यानंतर जवळजवळ 1.5 टेबलस्पून एवढं हे किसून घेतलेलं खोबरं आहे तेही घेतलं आणि खोबरंही हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतलं. 1 छोटा चमचा एवढी मी खसखस यामध्ये ॲड केली आणि खसखस छान तडतड उडू लागली की त्यानंतर मग आता हे भाजून आपला रेडी आहे. आणि मग मी हे सगळं पुन्हा एकत्र करून छान भाजून घेतलं. लक्षात ठेवायचं खूप जास्तही हे सगळं जळायला नको कांदा वगैरे. आणि मग त्यानंतर मी ते थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर केलं आणि बारीक कट करून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर आणि 1 चमचा एवढी मी ही रोस्टेड चणा डाळ आणि थोडंसं पाणी मिक्सर जारमध्ये ॲड केलं आणि त्याची एक मस्त पेस्ट बनवून घेतली. तोपर्यंत आपलं हे डुबुक वडीसाठीचं पीठही मस्त भिजून रेडी आहे. मग त्याला बघा असं गोल गोल करून थोडंसं गव्हाचं पीठ लावून मी त्याला मस्त एक मोठी पोळीमध्ये लाटून घेतलं. आणि बघा असं थोडंसं पीठ लावून छान पोळी लाटून घेतली आणि पोळी मस्त मोठी आणि पातळ अशी लाटून घेतली. आणि मग त्याच्या मी वड्या पाडल्या. कटर किंवा चाकूने ह्याच्या वड्या पाडायच्या आणि तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वड्या बनवू शकता. आणि बघा ही पोळी लाटून झाल्यानंतर मी त्याच्या छान अशा आकारामध्ये वड्या तयार करून घेतल्या. एकदम भन्नाट बनते ही रेसिपी. आजची रेसिपी मात्र सगळ्यांनीच नक्की ट्राय करा. व्हेजिटेरियन जे आहेत फ्रेंड्स त्यांना प्रश्न पडतो व्हेज डिश कोणती बनवायची जेव्हा स्पेशल एखादी डिश बनवायची असेल तेव्हा. तर बघा तुम्ही ही डिश नक्की बनवू शकता, सगळ्यांना खूपच आवडणार बघा. तर मग मी काय केलं त्यानंतर एका पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलं. हे जवळजवळ 1 टेबलस्पून एवढं तेल आहे. त्यामध्ये 1 मोठा चमचा एवढी अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली आणि त्यामध्येच मी कढीपत्ता ॲड केला. अद्रक लसूणच्या पेस्टचा कच्चा वास निघून जाईपर्यंत मी तिला व्यवस्थित परतवून घेतलं. आणि तोपर्यंत मात्र मी ज्या वड्या बनवून ठेवल्या होत्या त्या पोळपाटवरच मी व्यवस्थित कपड्याने झाकून ठेवलेल्या आहेत, जेणेकरून हवा लागून त्या सुकून जायला नकोत. तर बघा ही जी कांदा वगैरेची पेस्ट आपण मिक्सर जारमध्ये बनवून घेतली होती ती मी ह्यामध्ये ॲड केली आणि अगदी व्यवस्थित परतवून घेतली. त्यानंतर मी यामध्ये पावडर्ड मसाले ॲड केले. 2 छोटे चमचे एवढं काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव छोटा चमचा एवढी हळद पावडर आणि 1.5 छोटा चमचा एवढा मी कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे. आणि 2 छोटे चमचे एवढा मी गरम मसाला जो माझा होममेड मसाला आहे तो यामध्ये ॲड केला. आणि सगळं काही ह्या पेस्टमध्ये अगदी व्यवस्थित परतवून घेतलं. व्यवस्थित सगळं छान शिजू दिलं, म्हणजे मसालाही मस्त परतला जातो आणि शिजतोही छान. मग त्याला कोणत्याही म्हणजे कांदा किंवा अद्रक लसूण याचा बिलकुल
कच्चा वास ह्या ग्रेव्हीला राहू नये म्हणून सगळं अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. नंतर पाणी म्हणजे गरम पाणी ॲड केलं आणि त्यानंतर पाणी ॲड केल्यामुळे मीठही थोडंसं ॲड करावं लागलं. मग भरपूर अशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर यामध्ये ॲड केली आणि ग्रेव्ही मस्त खळखळ उकळू दिली. आणि नंतर ग्रेव्ही उकळल्यानंतर मात्र ह्या ज्या वड्या आपण बनवून ठेवल्या होत्या ना, त्या मी ह्यामध्ये ॲड केल्या आणि ह्या वड्या मी झाकण ठेवून अगदी मस्त शिजू दिल्या. आणि हे बघा आता रेडी आहे आपली ही डुबुक वडी. तर मी वड्या तयार केल्या म्हणून ही माझी डुबुक वडी. तुम्ही भज्यांसारखं पीठ मिक्स करूनही वडेही ग्रेव्हीमध्ये सोडू शकतात. तर बरेच लोक त्याला डुबुक वडाही म्हणतात, पण मी अशी लाटून छान वडी पाडून ही भाजी बनवते, त्यामुळे ही आहे आमची डुबुक वडी. आणि बघा आम्ही मस्त ज्वारीच्या भाकरीसोबत ह्या डुबुक वडीवर ताव मारला. कांदा, लिंबू, काकडी सगळे सॅलड वगैरे घेऊन ह्या जेवणाची मज्जाच काही वेगळी आहे. आणि सोबत इंद्रायणीचा भात नसेल तर काय मज्जा ना. मग मस्त असा इंद्रायणीचा भात आणि ही रेडी आहे माझी डुबुक वडीची थाळी. सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत रेसिपी शेअर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा हो पटकन सबस्क्राईब. आणि चला तर मग छान छान खा, आनंदी आणि समाधानी राहा. थँक्यू सो मच. बाय.